गोव्यामध्ये भाजपची सत्ता टिकवून ठेवण्याचं सध्या आव्हान आहे। यंदा भाजपसाठी सत्ता स्थापनेचं आव्हान तेवढं सोपं नसणार आहे। या संदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी संवाद साधलेला आहे एबीपी माझाचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। गोव्यामध्ये कोणाची सरकार होते हे आता उद्या निकालानंतर स्पष्ट होईल, पण भाजपकडनं दावा करण्यात आलेला की यावेळेस बहुमतची जी संख्या आहे ती निश्चित ते गाठतील। माझ्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर जी आहेत। सर, तुमच्या नेतृत्वामध्ये निवडणुकांमध्ये तुम्ही गेलात, आता उद्या कौल जो आहे गोवेकरांचा तो समोर येईलच। निश्चित काय अपेक्षा ठेवता यावेळेस? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असणार आहे का परत एमजीपी आणि इतरांची साथ घ्यावी लागेल? हे बघा, एक्झिट पोल्सचे निकाल आलेले आहेत। एक सगळ्यांमध्ये कॉमन फॅक्टर जो आहे की त्यांनी सगळ्यांनीच बीजेपी पुढे दाखवली। काही जणांनी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी दाखवली, काही जणांनी 18% दाखवत आहेत। एक्झिट पोलचं इंडिकेशन असतं, प्रत्यक्ष मतमोजणी ही महत्वाची असते। मला पूर्ण खात्री आहे की एक्झिट पोलने इंडिकेशन दाखवलेलं हे तर खरंच आहेच, पण प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यावरती आम्ही स्पष्ट बहुमत मिळवू, आम्हाला पूर्ण खात्री आहे। काय फिगर बघताय? आम्ही साधारणपणे 21 ते 25 पर्यंत असू। फक्त बीजेपी? हो, ओनली बीजेपी, फक्त बीजेपी। इंडिपेंडेंट तुम्ही त्यांना सपोर्ट? त्याच्याशिवाय इंडिपेंडेंट चौघांना आम्ही सपोर्ट केलेला आहे। आम्ही 40 पैकी 36 जागा लढवल्या होत्या, 4 ठिकाणी आम्ही सपोर्ट केलाय आणि त्यामुळे त्या 4 दोघं येण्याची शक्यता आहे। दोघे जण तर निश्चित येतील आणि त्यामुळे आपली जशी पूर्वीच्यासारखी संख्या होती तशीच होईल। आणि मला खात्री आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सुद्धा जरी त्यांनी आमच्याकडे दुश्मनी घेऊन गेले, निवडणुकीच्या काळात आमच्यावरती चार शिव्या सुद्धा आसडल्या असतील, पण गेली 15 वर्षांचा माझा अनुभव आहे, ते कायम सत्तेसोबत असतात आणि आमचे जुने मित्रच होते ते, आणि त्यामुळे आमच्यासोबत ते पण असतील। सत्तेसोबत का तुमच्यासोबत? सत्तेमुळे आमच्यासोबत। उत्तर खूप चांगलं तुमचं। म्हणजे 21 ते 25 तुमचे, इंडिपेंडेंट 2, तर हे मागच्या परफॉर्मन्स चांगलं परफॉर्मन्स यावेळी असतंय। तुमचं नेतृत्व होतं, तुम्ही मुख्यमंत्री होता, तर यावेळेस पुन्हा एकदा जर असे हे फिगर झाले तर निश्चितपणे मुख्यमंत्री तुम्हीच असले पाहिजेत। जी जबाबदारी दिली ती मी केली, प्रामाणिकपणे केली, पूर्ण ताकदीनं केली। मुख्यमंत्री पदाच्या वेळी सुद्धा मला वाटतं देशात मी एकटाच माणूस असा असावा ज्याला मुख्यमंत्रीपद मागायच्या अगोदर किंवा सहकाऱ्यांची काहीतरी सल्लामसलत करायच्या अगोदर मिळालं, आणि त्यामुळे यावेळी जी जबाबदारी येईल ती मी करीन। मनोहर पर्रिकरांचंही नाव होतं, श्रीपाद नाईकांचंही नाव होतं की ते मुख्यमंत्री होऊ शकतात, अशा प्रकारची चर्चा होती। अमित शहा म्हणाले की कुठे काम करतील मनोहर पर्रिकर, निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही कळवू। तुम्हाला काय वाटतं ते येतील का? त्याला तुम्ही स्वागत कराल का? कारण जसं आपण आताही म्हणालोय, जे काम बघितलंय, जे तुमच्या नेतृत्वाखाली निवडणुकीमध्ये तुम्ही पार्टी म्हणून गेलात, तर त्याला पाहता बाय लॉजिक तुम्ही आला पाहिजे। मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सगळ्या वेळी जिथं जिथं आहे तिथं मी सहकार्य केलंय, त्यामुळे काय बदल करायचा असेल तर माझी काय हरकत नाही, मी कधी हरकत घेणार नाही। धन्यवाद सर, तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं आधीच। तर लक्ष्मीकांत पार्सेकर साहेब स्पष्ट करतात की पुन्हा एकदा गोव्यामध्ये भाजपचं सरकार होईल आणि त्यांना आत्मविश्वास आहे, पण पार्टी लाईनच्या सांगण्यावरूनच किंवा जी पार्टी लाईन असेल त्याच पार्टी लाईनच्या माध्यमातून ते पुढे जातील। जो पक्षश्रेष्ठी त्यांना आदेश देईल त्या आदेशाचं ते पालन करतील आणि पुढील आपलं काम जे आहे ते निश्चित करतील। पण त्यांना विश्वास आहे की एमएलएज म्हणा किंवा ग्रुप लिडर म्हणा किंवा पक्षश्रेष्ठी म्हणा, त्यांना पुन्हा एकदा भाजप निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री निश्चित करतील। कॅमेरामॅन अनिल सनगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, गोवा। तेव्हा गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा, असा विश्वास पार्सेकर यांनी व्यक्त केलेला आहे। हा विश्वास कितपत सार्थ ठरतो हे चित्र उद्या स्पष्ट होईलच।